आपण गेस करू किती पीएच आहे. रेड आहे की कुठला 2 ते 3 च्या दरम्यान पीएच आहे ना, म्हणजे ऍसिडिक आहे. आता आपली व्यक्ती काय करते बघा की पहिला हा गोवा फणी आहे, कुठलाही करू शकता, कुठलाही करू शकता. गोवा फणी ब्रँड आहे, त्या ब्राईट असल्यामुळे आपण ते घेतलेलं आहे. तुम्ही कोणताही घेऊ शकता. तर आपल्याला 2 ठिकाणी ट्रिक येते. आपली घेण्याची पद्धत बघायची कशी आहे. पहिला काय आहे ते बिस्तर आहे ना, पहिला मित्र आहे तो बिस्तरी. बिस्तर किती जाते. दुसरा मित्र कुठला येतो सोडा किंवा कोल्ड्रिंक येतो. कोल्ड्रिंक येतो. तर दुसरा मित्र सोडा किंवा कोल्ड्रिंक. तिसरा येतो चकना, तो पण ऍसिडिकच आहे. आणि तिसरा मित्र येतो धुवा ऍसिडिक असेल, ती पण ऍसिडिकच आहे. आणि चौथा ते जेवण, ते पण ऍसिडिक. त्यामुळे 90% लोकांच्या लिव्हर डॅमेज झाले. त्याच्यामुळे 90% लोकांच्या लिव्हर डॅमेज झालेला आहे. आता ड्रिंक सेमच आहे, फक्त त्याला कशात घेतली मित्र फक्त बदल आला. केंगल वॉटर बदल मधनं घेतली तर काय फरक पडतो बघा. आपण केंगल वॉटर काय काम करतो. म्हणजे त्याची लिव्हर वगैरे डॅमेज होणार. आता लिव्हर का डॅमेज होते आणि लिव्हर का डॅमेज होणार नाही हे ओआरपी मीटरचे साईन. प्लस असेल तर डॅमेज, मायनस असेल तर डॅमेज होणार नाही. बघूया आपण आता काय होते, काय फरक आहे बघूया. दोन्ही मधला डिफरन्स बघूया. जो पण बघणार नाही तो पण आपल्याला विश्वास पटणार नाही. मिळायला काय चमत्कार आहे. त्याचा ओआरपी किती आहे बघा, 400 450 प्लस आहे. लोकांच्या लिव्हर डॅमेज झाल्या. ड्रिंक सेमच आहे, फक्त ती कशात घेतली केंगल वॉटर. मग त्यातून काय बाईक ओआर फिरते बघूया आपण, चेक करूया म्हणजे लक्षात येईल आपल्याला. मायनस मायनस 3700 मध्ये त्याचे लिव्हर वगैरे डॅमेज होणार नाही. जिथं 4 पॅक लागत असतील तिथं ते 2 पॅक मध्ये पॅक होतो. नाहीतर 2 पॅक मध्ये स्कॉच हाय तर चढते, त्याच प्रमाणात हे काम करतं. एकदा 2 पॅक